विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका मांडू लागली आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपण स्वतंत्र लढलं पाहिजे असं म्हटलंय। त्यांच्यासह अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वतंत्र लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे। विधानसभेचं गणित बदलल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नेमकी कोणती चलबिचल सुरू आहे, कोण काय भूमिका मांडतंय तर कोण मौन बाळगून आहे, महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशी सामोरी जाणार, जर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली तर पुढच्या निवडणुका एकट्यानं लढवणं सोयीस्कर जाईल की अडचणीचं ठरू शकतं, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावर सध्या महाविकास आघाडीमध्ये विचार मंथन चालू असल्याचं पाहायला मिळतंय। पण एकीकडे पक्षातील वरिष्ठ पराभवाची कारणं शोधण्यात व्यग्र असताना पक्षातून नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच सूर उमटू लागलाय। अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांमध्ये आपण स्वतंत्र लढावं असा सूर महाविकास आघाडीतून समोर येऊ लागला आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता। त्याला आता काँग्रेसमधूनही दुजोरा मिळू लागलाय। काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून काहींनी मत व्यक्त केलं असलं तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं स्पष्ट केलंय। आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण ही सगळी त्यांची वैयक्तिक मतं आहेत, ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही। आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा आढावा घेत आहोत, त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमधूनही स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली जात आहे। परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून मात्र याबाबत कुठलीही चर्चा समोर आली नाही। पक्षाकडून अद्याप महाविकास आघाडीचं भवितव्य किंवा स्वतंत्र लढण्याबाबतची भूमिका याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नसल्यामुळे शरद पवार नेमका काय विचार करतायत याबाबतही तर्क-वितर्क लढवले जात आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी काँग्रेसला टार्गेट करायला सुरुवात केल्याचंही दिसून येत आहे। काँग्रेसच्या नेत्यांचा अति आत्मविश्वास महाविकास आघाडीला नडला असल्याची जाहीर भूमिका दानवेंनी मांडली। काही काँग्रेस नेते निवडणुकीच्या आधीच आपापल्या मंत्रिपदाबाबत चर्चा करायला लागले होते। मुख्यमंत्रीपदासाठी 10 स्पर्धक शर्यतीत होते। जर त्यांनी निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केलं असतं तर कदाचित निकाल किमान 2 ते 5% आपल्या बाजूने फिरले असते अशी भूमिका दानवेंनी मांडली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांमध्ये आणि नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अंबादास दानवे म्हणालेत। स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून मत व्यक्त होत असल्याच्या चर्चेला संजय राऊतांनीही दुजोरा दिला। सर्व 3 पक्षांना फटका बसलाय। सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असून हे सर्व काही ईव्हीएम घोटाळा आणि पैशांचा गैरवापर या दिशेने जात आहे। आम्हाला एकत्र बसून या गोष्टींवर चर्चा करावी लागेल। आम्हाला महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला यश मिळालं, पण विधानसभेला आम्हाला यश मिळू शकलेलं नाही, त्यामुळे असे निर्णय घाई गडबडीत घेता येत नाहीत अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे। त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली तर पुढच्या निवडणुका एकट्यानं लढवणं सोयीस्कर जाईल की अडचणीचं ठरू शकतं, याविषयी राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करताना सांगतात की उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सोबत लोकसभा निवडणूक लढवली आणि 9 जागा जिंकल्या। पक्षातील मतविभाजनानंतर हा विजय मोठा होता। आघाडीशी संबंध असल्यानं पारंपरिक मराठा मतदारांव्यतिरिक्त दलित आणि मुस्लिमांची मतं त्यांना मिळाली। विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मुस्लिम मतदारांनी उघडपणे शिवसेनेला मतदान केलं। मुंबईसह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या 3 महिन्यात राजकीय स्थिती बदलू शकते। शिवसेना ठाकरे गट आघाडीपासून वेगळा झाल्यास मागील 2 निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या समर्थकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। युती सोडण्याचा आणखी एक अर्थ असा होऊ शकतो की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाच्या वाटेवर निघाले आहेत। आघाडीत कोणीही विजयी नाही तर सर्वजण पराभूत आहेत। विधानसभा निवडणुकीत केवळ ठाकरे सेनेचंच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं नुकसान झालंय। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटानं सर्वाधिक 20 जागा जिंकल्या, परंतु काँग्रेस 16
आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर मर्यादित राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल तेव्हा ठाकरे सेनेची भूमिका आक्रमक राहील. उद्धव ठाकरे यांचं केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडेच लक्ष नाही, तर त्यांना विधानसभेमधील विरोधी पक्षाचा दर्जा कायम ठेवायचा आहे. त्यामुळे मतभेद झाले तरी ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, तिन्ही पक्षांना पुढची भूमिका ही विचार करूनच घ्यावी लागणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.